नमस्कार, मी डॉक्टर शीतल. आपण पुरुषांमध्ये एक तपासणी करतो, वीर्याची तपासणी करतो. त्याला आपण सीमेन ॲनालिसिस म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही सीमेन ॲनालिसिसचा रिपोर्ट वाचतात, त्याच्यामध्ये नॉर्मोस्पर्मिया किंवा ऑलिगोस्पर्मिया किंवा ॲस्थेनोस्पर्मिया ह्या गोष्टी लिहिलेल्या असतात. ते ह्या नक्की काय टर्म्स आहेत याच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर WHO या ऑर्गनायझेशनबद्दल तुम्ही ऐकलं असेल. तर त्यांनी एक युनिफॉर्म WHOने एक क्रायटेरिया ठरवून दिले. तर 2010च्या क्रायटेरियानुसार पुरुषांमध्ये वीर्याची जी तपासणी होते त्याच्यामध्ये स्पर्म काउंट किंवा वीर्याचं धातूंचं प्रमाण हे किती असलं पाहिजे, तर ते 15 मिलियनपेक्षा जास्त असलं पाहिजे. जर ते 15 मिलियनपेक्षा धातू कमी असतील तर त्याला ऑलिगोस्पर्मिया म्हटलं जातं. जेव्हा वीर्यामध्ये धातूंची हालचाल कमी असेल तर त्याला ॲस्थेनोस्पर्मिया म्हटलं जातं. तर हालचाल जी आहे किंवा त्याला आपण टोटल मोटिलिटी ही मोर दॅन 42% पाहिजे. ती त्याच्यापेक्षा कमी असेल किंवा प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी कमी असेल तर त्याला ॲस्थेनोस्पर्मिया म्हटलं जातं. कधी कधी आपण हा पण एक टर्म ऐकलेली असते की OAT म्हणजे ऑलिगो ॲस्थेनो टेराटोस्पर्मिया. तर OATमध्ये काय असतं की त्यांचा काउंट पण कमी असतो, त्यांच्या धातूंची हालचाल पण कमी असते आणि जे नॉर्मल स्पर्म असतात हे कमीत कमी 6% ते 60% असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा पण त्याचं प्रमाण कमी असतं. तर अशा केसेसमध्ये IVFचं प्रमाण लागण्याची शक्यता जास्त असते. त्याला आम्ही सिव्हिअर OAT सिंड्रोम असं म्हणतो. थँक्यू.